तुम्हालाही असंच वाटतं का की टीनेजर्सची आई ही नेहमी दुर्लक्षित असते? खरंच आपली किशोरवयीन मुलं अर्थात टीनेजर्स आईच्या कष्टाकडे कधी पाहतात तरी का? आपल्या आईचे कष्ट, तिचे दुःख, तिची धावपळ, तिच्या वेदना, तिचं मन, तिच्या आवडीनिवडी, तिच्या इच्छा खरंच मुलांना दिसतात का? चुकून का होईना, नकळत का होईना, आपल्या आईकडे जाणीवपूर्वक ते कधी पाहतात का? की तीही एक माणूस आहे, तिलाही आराम करण्याचा, स्वतःसाठी जगण्याचा अधिकार आहे. पण असं जेव्हा घडत नाही, तेव्हा आई म्हणून स्वतःला कमी लेखल्यासारखं वाटण्याची वेदना मनातल्या मनात आईला दुखावत असते. इथे एक माता पालक काय म्हणते बघा. बहुतेक तुमच्यापैकी बऱ्याच जणी या गोष्टीशी रिलेट करतील. एका मुलीला सकाळी एका क्लासला सोडण्यासाठी जायचं, तर दुसरीला शाळेत घेऊन जायचं. शाळेत गेल्यावर नेमकं तिला आठवतं की आज तिला प्रोजेक्ट सबमिट करायचा होता आणि तो घरीच राहिला. मग पुन्हा तो आणण्यासाठी घरी जायचं. आपली धावपळ, आपल्याला होणारा त्रास कधीच आपल्या मुलींना जाणवत नाही का? असं मनातल्या मनात आपण बोलत असतो. खूप वाईट वाटतं. फार गृहीत धरतात का मुलं आपल्याला? आई म्हटलं की तिने 24 तास काम केलं पाहिजे, तेही विना तक्रार, असं वाटतं का मुलांना? असं आपल्या मनाला वाटत राहतं. सकाळची वेळ म्हणजे दोन्ही मुली आणि नवरा तिघेजण त्यांच्या त्यांच्या खोल्यांमधनं ओरडत असतात. प्रत्येकाला काही ना काहीतरी सापडत नसतं, हवं असतं आणि ते सगळं काही आईनेच शोधायचं असतं. असा अलिखित नियम आहे असं त्यांना वाटतंय का? की खरंच आपण इतके अवेलेबल होतोय? अर्ध्या तासापासून डायनिंग टेबलवर ठेवलेला माझा कप आता पूर्णपणे थंड झाला होता, पण मला तो तसाच उचलावा लागणार होता, कारण आता आम्हाला मुलींना क्लासला आणि शाळेला सोडायला जावं लागणार होतं. कसं तरी पटकन मुलांसाठी डब्यात न्यायला जे काही खायला करायचं होतं ते बनवलं, ते त्यात टाकलं, स्पोर्ट्सच्या बॅगमध्ये त्यांचं सामान भरायला मदत केली आणि सगळ्यांना गाडीत बसवलं. पण त्याच्यातही आरडाओरडा चालू होता, मला पुढे बसायचं आहे, तिला मागे शिफ्ट कर. सकाळचा सगळा वेळ धावपळीत, गाडी चालवण्यात, मॅचसाठी धाकटीला प्रोत्साहन देण्यात गेला. दुपारपर्यंत खरोखर मी थकून गेले होते आणि 2 बिस्किटं वगळता मी काहीही खाल्लेलं नव्हतं. मला वाटलं माझ्या मुलींच्याही लक्षात तरी आलं असेल का, किंवा त्यांना काही फरक पडला असेल का? मी माझ्या मुलींवर खरंच खूप प्रेम करते आणि त्याही माझ्यावर करतात, हे मला ठाऊक आहे. पण तरीही खरं सांगायचं तर कधीकधी मला दुर्लक्षित झाल्यासारखं वाटतं. आई म्हणून माझ्याकडे कोणाचंच लक्ष नाही का, असा विचार मग मनात येतो. वाटतं की आपण आई म्हणून स्वतःला पूर्णपणे झोकून देतो. स्वयंपाक करतो, ड्रायव्हर बनतो, प्रोत्साहन देतो, काउन्सिलर बनतो, शिक्षक बनतो आणि डिझास्टर मॅनेजरही बनतो. मुलांचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी रात्री त्यांना मदत करतो. त्यांच्या प्रॉब्लेमसाठी, त्यांना जी काळजी वाटते त्याच्यासाठी म्हणून बेस्ट टू बेस्ट सोल्युशन देतो. आणि तरीही कधीकधी असं का जाणवतं की कोणाचंच लक्ष नाही? आई आहे तर तिने हे करायलाच हवं, ही भावना खरोखर मनाला खूप थकवणारी आणि दुखावणारी असते. पण माता पालकांनो, विशेषतः टीनेजर्सच्या आयांनो, जेव्हा असं वाटतं ना, तेव्हा ह्या गोष्टी लक्षात ठेवून पहा, काही फरक पडतो. की तुमची मुलं ही टीनेजर्स आहेत आणि ती विविध बदलांच्या टप्प्यात असतात. त्यामुळे त्यांचं दुर्लक्ष करणं, त्यांचा राग हा तुमच्यावर नसतो, तर मनात जो काही गोंधळ चालला आहे ना त्याचा असतो. ते स्वतःच्याच जगात असतात, ते स्वकेंद्रित असतात. तुमच्याकडे त्यांचं लक्ष नाही याचा अर्थ त्यांचं तुमच्यावर प्रेम नाही असं नसतं. आज तुम्ही जे करताय ते भविष्यात तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वात नक्की दिसेल. आज लगेच काही त्यांच्या मनावर आपल्याला काही चांगला परिणाम झालेला आहे असं दिसणार नाही, पण काही वेळानंतर नक्की त्यांना हे समजेल. जेव्हा तुम्ही ओव्हरवेल्म व्हाल, खूप मनावर ताण येईल या गोष्टींचा, तेव्हा इतर माता पालकांशी बोला, कारण सगळेजण एकाच होडीत प्रवास करत असतो. शेअर करा आणि मुख्य म्हणजे स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी थोडा वेळ काढा. काही वेळेला प्रायोरिटी आपल्याला स्वतःला द्यायला हवी आहे. आणि विश्वास ठेवा स्वतःवर आणि मुलांवर की आज जरी तुमचे कष्ट त्यांना दिसत नसले तरी भावी काळामध्ये निश्चितपणे त्यांना याची जाणीव होणार आहे. पण आज स्वतःचं मनस्वास्थ्य, वेलबिंग जरूर सांभाळा. धन्यवाद.